ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी साईट आहे ती बऱ्यापैकी महाराष्ट्रात अशी साईट नाही आणि मग अनेकांचा या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती डोळा असल्यामुळं त्या ठिकाणी जाणून बुजून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात ची विक्री काढली आणि मग त्या ठिकाणी जे काही आहेत पण मला वाटतंय बोत्रे आणि त्यांच्या सहकार्यांनी हा कारखाना घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी घेतला. मला वाटतं ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची जी मूळ आजची किंमत आहे जमिनीसहित ती जवळजवळ 450 कोटी, बरोबर आहे. आणि मग ह्या असं असताना 120 कोटीमध्ये हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना ज्यांनी घेतलाय त्यांना इथं आम्ही तालुक्यातील जनता आणि संचालक मंडळ पाय ठेवू देणार नाही हे निश्चित आहे.